कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश बेकायदेशीर आहे, त्यामुळे ट्रायल कोर्ट माझ्या अशिलाविरुद्ध वॉरंट जारी करू शकत नाही. रकमेच्या वसुलीसाठी दिलेला चेक म्हणजे पैसे वसुलीची केस आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रकमेच्या देण्यापोटी कायदेशीर देण्यापोटी जेव्हा चेक इश्यू करतो आणि तो चेक जेव्हा बाउन्स होतो तर त्यानंतर जी केस दाखल केली जाते नोटीस देऊन, तर ती केस ही रक्कम वसुलीची केस नसते, ती एक फौजदारी केस असते आणि खात्यावर पुरेशी रक्कम न ठेवता चेक देणं आणि तो चेक बाउन्स झाल्यानंतर गुन्हा होतो, ज्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. काही जणांना असं वाटतं की चेक बाउन्स झाला, कोर्ट न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि जी चेकची रक्कम आहे ती जर आम्ही न्यायालयामध्ये गेलो आणि माननीय न्यायालयाला असं म्हटलं की आम्ही ही चेकची रक्कम कोर्टात भरायला तयार आहे आणि ही फिर्याद जी आहे ती रद्द करावी, तर फिर्याद रद्द होते. तर असं नाही, कारण तो एक गुन्हा आहे. ती केस तेव्हाच रद्द होते जेव्हा फिर्यादी जे आहे ते त्यासाठी तयार असतात तडजोड करण्यासाठी. त्या केसमध्ये गुन्हा घडला आहे किंवा नाही, आणि जर घडला असेल तर दंडाची आणि शिक्षेची तरतूद आहे, आणि जर केस सिद्ध नाही केली तर त्या केसमधून निर्दोष मुक्तता होते. तर ही झाली प्राथमिक माहिती. आपण आज एका माननीय जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल बोलणार आहोत. क्रिमिनल CRM नंबर 826/2025 असा त्या केसचा नंबर आहे, आणि हा जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे. 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या या कलमाखाली. पार्टीचं नाव आहे सजाद अहमद मलिक विरुद्ध गुलजार अहमद वानी. तर हे केसचं नाव आहे. ही केस यासाठी महत्त्वाची आहे की चेकची केस ही वसुलीची केस आहे का? चेकच्या केसमध्ये माननीय जे न्यायालय आहे JMFC कोर्ट, तर ते रक्कम वसुली करणाऱ्या एक्झिक्युटिव्ह कोर्टासारखं रकमेची वसुली करून देऊ शकतं का? या अनुषंगाने याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. मित्रांनो, या केसमध्ये ही जी केस आहे, या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जे आहे ते त्याच्याकडून रक्कम घेतली आणि त्या रकमेच्या परतफेडीसाठी चेक दिला. तो चेक बँकेमध्ये वटवण्यासाठी पाठवण्यात आला. तो चेक खात्यावर पुरेशी रक्कम नाही म्हणून बाउन्स झाला. त्यामुळे ज्यांना चेक दिलेला होता, ज्यांची रक्कम येणे बाकी होती, त्यांनी न्यायालयामध्ये केस दाखल केली. 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 138 चलनक्षम दस्तऐवज कायद्याखाली. तर जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं त्याच्यापूर्वी जे कोर्ट होतं, प्रथम कोर्ट, तर त्या ठिकाणी काय घटनाक्रम घडला हे सुद्धा आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा केसेसमध्ये या केसमध्ये जो घटनाक्रम घडलेला आहे तसंच 138ची केस असते असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. या केसमध्ये असं झालं की जेव्हा फिर्यादीने फिर्याद दाखल केली, त्यावेळी फिर्यादीने फिर्याद दाखल केल्यानंतर फिर्यादी आणि आरोपी जे दोन पक्षकार होते त्यातले की ज्यांनी चेक दिला आणि ज्यांना दिला, तर त्यांच्यामध्ये आपसात तडजोड झाली. आपसात तडजोड काय झाली की काही रक्कम जी आहे ती आरोपीने त्या फिर्यादीला दिली. दोघांनी मिळून एक तडजोड पुरशीस तयार केली, एक तडजोड ड्राफ्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांचे टर्म्स अँड कंडिशन ठरले. ते टर्म्स अँड कंडिशन असे होते की काही रक्कम आत्ता दिलेली आहे आणि उर्वरित रक्कम जी आहे, जे आरोपी देणे आहे, तर ती रक्कम ही प्रत्येक महिन्याला हप्त्याने त्या फिर्यादीला देण्याची आहे असं त्यांच्या त्या तडजोडमध्ये लिहिलेलं होतं. त्याप्रमाणे दोघांनी मिळून ती तडजोड जी आहे ती माननीय न्यायालयापुढे ठेवली. आणि ही तडजोड झाल्यानंतर ती जी चेक बाउन्सची केस आहे, महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा जो मुद्दा आहे या केसमधला, की अशा प्रकारे तडजोड झाल्यानंतर ती केस निकाली झाली नाही, तर ती केस जी आहे ती माननीय न्यायालयापुढे तशीच प्रलंबित राहिली. आता पुढं असा घटनाक्रम घडला की जे आता तडजोडीमध्ये लिहिलं होतं त्याप्रमाणे त्या आरोपीने जे आहे ते आरोपीने त्याच्यामध्ये पैसे भरले नाहीत. आरोपीने त्याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे पैसे भरले नाहीत.
आता आरोपीने पैसे भरले नाही, तडजोड झालेली आहे, केस माननीय न्यायालयापुढे तशीच प्रलंबित आहे आणि तडजोडीप्रमाणे पैसे भरले नाहीत म्हणून माननीय न्यायालयाने प्रथम कोर्टाने त्या आरोपीला वॉरंट काढलं की तुम्ही या तडजोडीप्रमाणे वागलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना पकडून आणावं असं वॉरंट काढलं. त्याच्या विरुद्ध ही केस जी आहे ती वरिष्ठ उच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्यामध्ये आरोपीचं म्हणणं असं होतं की माननीय कोर्टाला माझ्या विरुद्ध वॉरंट काढण्याचे जे आहेत ते आदेश काढता येत नाहीत. त्या अनुषंगानं माननीय जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय जे आहे त्यांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय देताना त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कोर्ट हेल्ड दॅट प्रोसिजर अडॉप्टेड बाय द मॅजिस्ट्रेट इज नॉट इन अकॉर्डन्स विथ लॉ. म्हणजे जे मॅजिस्ट्रेटने प्रोसिजर अडॉप्ट केलेलं आहे, जे प्रोसिजर फॉलो केलेलं आहे, जे वॉरंट काढलेलं आहे ते कायद्याप्रमाणे नाही. का नाही हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपर कोर्स ऑफ मॅजिस्ट्रेट should have been to dispose of complaint in terms of compromise and thereafter if accused would not have other to terms of compromise, complainant should have been given liberty to file the execution petition on which the magistrate could have proceeded against the accused by taking resort to the provision contained in section 420 जे जुना CRPC आहे त्याचं 421 जे आहे सेक्शन त्याच्याप्रमाणे जे मार्ग आहेत ते करता येतील. मॅजिस्ट्रेट टू प्रोसीड इन मॅटर ॲज इंडिकेटेड हिअर इन आफ्टर. आणि काय केलं पाहिजे तर कॉम्प्रोमाइज अराइव्ड बिटवीन पार्टीज अँड इन टर्म्स ऑफ कॉम्प्रोमाइज जे अक्युज्ड आरोपी होते त्यांनी जे 5 लाख रुपये बद्दलचा जो तडजोड झालेली होती तर त्याच्यापैकी 17/10/25ला 3 लाख रुपये, 15/11/25ला आणि जी बाकीची अमाऊंट आहे ती हप्त्यानं 1.5 लाखाच्या द्यायची असं जे त्या तडजोडीमध्ये लिहिलेलं होतं त्याप्रमाणे मॅजिस्ट्रेटनी रेकॉर्ड सुद्धा करून घेतलं होतं. आणि जेव्हा ही तडजोड माननीय न्यायालयापुढे येईल त्यावेळी माननीय न्यायालयाने ती फिर्याद जी आहे ती निकाली करणं आवश्यक होतं असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्याबद्दल अवॉर्ड करता आला असता, म्हणजे त्याबद्दल निकालपत्र तयार करता आलं असतं आणि जर त्या निकालपत्राप्रमाणे जर काय आरोपी हे वागले नाहीत तर फिर्यादीला दुसरा एक ऑप्शन आहे की त्या निकालाची अंमलबजावणी करून घेणं, म्हणजेच अंमलबजावणी अर्ज दाखल करणं, ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं म्हटलं जातं. तर तो फिर्यादी दाखल करू शकतो की असं आमच्या दोघांमध्ये तडजोड झालेली होती, दोघांनी मिळून ती तडजोड न्यायालयापुढे ठेवलेली होती, परंतु आरोपी जे आहेत ते तडजोडीप्रमाणे वागत नाहीत, त्यामुळे मला आरोपीकडून ती रक्कम वसूल होऊन मिळावी या निकालाच्या आधारे. आणि त्या एक्झिक्युशन पिटिशनमध्ये जे आहे ते हे वॉरंट काढणं वगैरे ही प्रोसिजर करता येईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे या केसमधून आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या लक्षात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे जर चेक बाउन्सच्या केसमध्ये फिर्यादी आणि आरोपीची जर तडजोड झाली, तडजोड अशी झाली की आज काही रक्कम दिलेली आहे आणि बाकीची रक्कम हप्त्याने देण्याचं ठरलेलं आहे, तर ती केस प्रलंबित ठेवता येईल दोघांच्या संमतीनं. परंतु त्या ठरलेल्याप्रमाणे जर आरोपीने काही भंग केला त्या अटी शर्तीचा तर त्याच्यासाठी त्या 138ची जी केस चालू आहे त्याच्यामध्ये वॉरंट काढता येणार नाही, रक्कम तुम्ही तडजोडीप्रमाणे भरले नाही म्हणून. आणि जेव्हा अशा प्रकारची कॉम्प्रोमाइज मेहरबान कोर्टापुढे येईल त्यावेळी माननीय कोर्टाने त्याप्रमाणे फिर्याद जी आहे ती निकाली केली पाहिजे, फिर्यादीप्रमाणे अवॉर्ड केला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर नाही वागले आरोपी तर अंमलबजावणीचा अर्ज करण्याची त्यांना मुभा आहे. परंतु अशा प्रकारे केस पेंडिंग ठेवून तडजोड पुरुषी मेहरबान कोर्टासमोर आलेली असताना केस पेंडिंग ठेवून त्याच्या वसुलीपोटी वॉरंट काढता येणार नाही. म्हणजे हा यातला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती ही आहे. म्हणजे तडजोड मेहरबान कोर्टासमोर दिली, हप्त्याने पैसे भरायचे ठरले आणि त्यातल्या अटी शर्तीचा भंग केला म्हणून माननीय न्यायालय जे आहे ते वॉरंट काढता मेहरबान कोर्टाला येणार नाही असं या महत्त्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल तर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला समजेल. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला यूट्यूब चॅनलवर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल सप्तरंगी, की आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, त्यासाठी त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल
तर त्या ठिकाणी फॉलो सुद्धा करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. कारण आपण लाईक केल्यानंतर, आपण शेअर केल्यानंतर आमचा उत्साह वाढतो. धन्यवाद.